नुकतंच या महाविद्यालयाचे प्राचार्य रणजित पाटील सर, आता प्रास्ताविक आपल्याला वधून दाखवलेले गायकवाड सर, या वेबिनारचे संयोजक माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर मिलिंद गायकवाड सर आणि सर्व भारतीय संविधानावर निष्ठा असणारी भारताची तरुण नागरिक होणारी विद्यार्थी संशोधक बंधू भगिनी, आज आपण भारताचा संविधान दिन हा 17वा साजरा करतो आहोत. म्हणजे भारतीय संविधानाला 26 नोव्हेंबर 1949 ला जी स्वीकृती मिळालेली आहे त्याला आता तब्बल 70 वर्षे पूर्ण झालेली आहे. आणि मग आपण आज सुद्धा काही प्रश्न आपल्या समोर असतात की भारतीय संविधान दिन कशासाठी साजरा करायचा, भारतीय संविधान अद्याप सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेलं आहे का, सर्व विद्यार्थ्यांना हे संविधान ज्ञात आहे का, किंवा मग संविधान समजून घ्यायचं असेल तर संविधान कशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. ही सगळी जी प्रश्न आहेत ती तुमच्या समोरही आहेत, माझ्या समोरही आहेत. आणि म्हणून ही प्रश्न आपल्याला याची उत्तरं सहजपणे शोधता यावीत यासाठी म्हणून मी माझं दी पॉलिटिक्स नावाचं चॅनल आहे त्यावर जागर भारतीय संविधानाचा नावाची सिरीज चालू केलेली आहे. कारण भारतीय संविधान हा काही कुठला धर्मग्रंथ नाही, एका व्यक्तीने लिहिलेला नाही, तर भारतीय संविधानाची जी 299 सदस्य आहेत ही संविधान सभा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रमाने बनवलेलं हे संविधान आहे. आणि मग भारतीय संविधानाचे स्त्रोत आपण सांगत असताना असं सांगत असतो राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना की रेग्युलेटिंग ऍक्ट पासून म्हणजे 1773 पासून ते संविधान सभेपर्यंत म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला ज्या दिवशी संविधान सभेने या संविधानाला स्वीकृती दिली तिथपर्यंत ही संविधान संविधानाची प्रक्रिया चाललेली आहे. आणि म्हणून याची असंख्य स्त्रोत आहेत. आणि मग राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये भारतीय संविधानाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे आणि तो पाहत असताना राज्यशास्त्रामध्ये सातत्याने हे शिकवलं जात असते की भारतीय संविधानामध्ये आपण काय काय स्वीकारलेलं आहे. मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होती. बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी 68 राज्यघटनांचा अभ्यास करून ही संविधान तयार केलेलं आहे. तर या संविधानामध्ये आपण अमेरिकेकडून मूलभूत हक्क घेतली, संसदीय शासन पद्धती आपण इंग्लंडकडून स्वीकारलेली आहे, संघराज्य पद्धती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन आपण अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे, मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतलेली आहेत. अशा पद्धतीची मांडणी सातत्याने होत असते. आणि मग यातून एक सुतोवाच असा होतो की भारतीय संविधान हे काय उसनवारीचं गाठोडं आहे का काय, इथून हे घेतलं तिथून ते घेतलं, म्हणजे हे एवढंच आहे असं नाही. तर आताच आपण संविधानाचं प्रास्ताविक ऐकलेलं आहे, तर त्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी आहे. आणि मग हे संविधान आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात होणार आहे. तर या संविधानाला लोकांचं अधिष्ठान आहे का नाही, म्हणजे या संविधानामध्ये आलेली जी मूल्य आहेत हे संविधान निर्मितीमध्ये सगळी तज्ञ लोक आहेत, मग सामान्य व्यक्तीचं काही आहे का नाही असा जो प्रश्न आपल्याला पडतो त्याचं उत्तर हे आहे की भारतीय संविधान सभेचं जे काम आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा, एवढेच दिवस संविधान सभा चालली असं नाही, तर राजाराम मोहन राय पासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जेवढ्या काही सभा झाल्या, जेवढ्या काही विचार प्रणाली असणाऱ्या राष्ट्रप्रेमी लोकांनी देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं, त्यासाठी आपलं बलिदान दिलं, ह्या सर्वांचं प्रतिबिंब या संविधानामध्ये आहे. आणि म्हणून संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्येच प्रास्ताविकाचं भाषण देत असताना पंडित नेहरू असं म्हणाले होते की भारतीय संविधानाची ही जी जबाबदारी आहे संविधान सभेवर ही एवढी महत्वाची आहे की मागच्या 150 वर्षाचा भूतकाळ म्हणजे या भूतकाळातल्या सगळ्या आपल्या पूर्वजांनी स्वतंत्र भारताचं म्हणून जे काही स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न यामध्ये प्रतिबिंबित करायचं आहे. आणि पुढच्या 150 वर्षांचा 200 वर्षाचा असंख्य वर्षांचं भविष्य या संविधानावर अवलंबून राहणार आहे. म्हणून संविधान सभेतल्या प्रत्येक व्यक्तीने अत्यंत काळजीपूर्वक
ही जबाबदारी आपल्यावर आलेली आहे आणि ती अत्यंत कर्तव्यनिष्ठतेने पार पाडली पाहिजे. आणि म्हणून पंडित नेहरू असं म्हणाले होते की मी धारदार तलवारीच्या पात्यावर उभा टाकल्याचा अनुभवतो आहे. कारण थोडाही आपला बॅलन्स गेला तर भविष्य अंधारामध्ये जाईल आणि भूतकाळामध्ये जेवढ्या लोकांनी हे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न अंधारमय होईल. आणि म्हणून मग ही संविधानाची प्रक्रिया काय आहे, हे संविधान कशा परिस्थितीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे सगळं काम करत असताना एका व्यक्तीचं ग्रंथ असेल तर त्याला फार अडचणी नसतात. पण या संविधानातली प्रत्येक कलम, प्रत्येक घटना सगळ्या संविधान सभेमध्ये त्यावर चर्चा होते आहे. त्या डिबेटमध्ये सगळ्यांना तो विचार किती महत्वाचा आहे हे पटवून सांगावं लागत असते. आणि मग बाबासाहेब हे सगळं काम ज्या कौशल्याने करत होते हे सगळं लक्षात घेऊन 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेची जी शेवटची बैठक झाली त्या बैठकीमध्ये बहुतांश सदस्यांनी हे मान्य केलेलं आहे की बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. कारण त्यांनी एवढा अधिक वेळ दिलेला आहे. कारण संविधान सभेच्या मसुदा समितीमध्ये असलेली जी 7 सदस्य आहेत त्यापैकी काही बिमार आहेत, काही जणांचं निधन झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे संविधानाचं काम जे बाबासाहेबांनी अत्यंत वेळ देऊन रात्र जागून हे केलेलं आहे. आणि म्हणून मग आपण पाहतो की एक मजबूत संघराज्य, एकसंघ भारत निर्माण करणारा हे संविधान आहे. कारण भारताच्या मागच्या कुठल्याही इतिहासामध्ये एवढा मोठा एकसंघ राष्ट्र निर्माण झालेला नव्हता. कारण भारतीय समाज हा अत्यंत विघटित झालेला समाज होता. अनेक जाती धर्मामध्ये तो विघटलेला होता. म्हणजे अशा विघटित समाजाला एकसंघ करण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे. कारण जेव्हा आपण पाहतो की आधुनिक भारताचे जनक म्हणून राजाराम मोहन रायांपासून ते पर्यंत राजाराम मोहन रायांनी हा समाज एकसंघ करता आला पाहिजे, इथल्या सगळ्या चातुर्वर्ण व्यवस्था मोडीत काढता आली पाहिजे म्हणून ब्राह्मो समाजाची स्थापना केली. दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंगांनी मानव धर्म समाजाची स्थापना केली. महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केली. हे काय केलं तर आपल्या जुन्या धर्मांमध्ये जी विघटन आहे ती विघटन नाकारता यावं आणि या नवीन ह्याच्यामध्ये सर्वांना एकसंघ करता यावं हा त्यामागचा हेतू होता. आणि मग आपण पाहतो की ब्रिटिश आल्यानंतर आपली लोक ही शिकायला लागली आणि त्यांच्या लक्षात आला की एकसंघ भारत करायचा म्हणजे तो शक्तीच्या बळावर, शस्त्राच्या बळावर, सैन्याच्या बळावर नाही तर लोकांच्या सहमतीने, सर्वांचे एकमत घेऊन, सर्वांना विचारात घेऊन तो करायचा आहे. आणि मग ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. तर ही लोकशाहीची प्रक्रिया असेल तर ही लोकशाहीची प्रक्रिया कशी पूर्ण होणारी आहे तर त्यासाठी राजकीय पक्ष आवश्यक असतात. आणि मग राजकीय पक्ष सुद्धा आपल्या देशात असला पाहिजे. आणि म्हणून ब्रिटिशांनी ॲलन ह्युमनी 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले ही सगळी लोक, महादेव गोविंद रानडे ही मंडळी त्यामध्ये होती. आणि मग आपण पाहतो की एक पक्ष म्हणजे लोकशाही आहे का? नाही. तर त्यामध्ये अनेक विचार प्रणाली असल्या पाहिजेत, अनेक पक्ष असले पाहिजेत. म्हणून आपण पुढे पाहतो की 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली, पुढं हिंदू महासभा आली, समाजवादी पक्ष आले, कम्युनिस्ट पक्ष आले, अशा सगळ्या पक्षांची स्थापना झालेली आहे. आणि मग हे सगळं एकात्मतेचं प्रतीक म्हणून लोकमान्य टिळकांनी 1916 ला लखनौ करार केला. तो हिंदू मुस्लिम ऐक्याचा बेस आहे. त्या लखनौ करारामध्ये त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ दिला मुस्लिमांना. आणि आपण पाहतो की पुढे पाकिस्तान वेगळा झालेला आहे. हे घटनेची ही सगळी पार्श्वभूमी आहे. भारतीय राज्यघटना कुठल्या परिस्थितीमध्ये निर्माण होते आहे. आणि मग बाबासाहेबांनी थॉट ऑन पाकिस्तानमध्ये जी मांडणी केलेली आहे ती सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागते. बाबासाहेबांनी स्टेट अँड मायनॉरिटीज मध्ये जी मांडणी केलेली आहे ती आपण जर पाहिली आणि आताची राज्यघटना पाहिली तर बाबासाहेबांनी या राज्यघटनेमध्ये संपूर्ण समाजाच्या कल्याणाचा विचार कसा मांडलेला आहे हे आपल्या लक्षात येते. स्टेट अँड मायनॉरिटीज मध्ये त्यांनी अल्पसंख्याकांना काय हवं आहे हे मांडलेलं आहे. पण बाबासाहेब जेव्हा मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, बाबासाहेब अध्यक्ष आहेत, एन गोपालस्वामी अयंगार हे दुसरे सदस्य आहेत, तिसरे सदस्य त्यांच्यासोबत अल्लादी कृष्णमास्वामी अय्यर आहेत, डॉक्टर के एम मुन्सी आहेत, त्याच्यानंतर सईद मोहम्मद सादुल्ला हे पण त्या मसुदा समितीमध्ये आहेत. त्यानंतर एन माधवराव यांची नियुक्ती
BL मित्तल यांच्या राजीनाम्यामुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. TT कृष्णमाचारी हे सुद्धा संविधान मसुदा समितीमध्ये आहेत. त्यांची नियुक्ती DP खैतान यांच्या निधनामुळे करण्यात आली होती. आणि म्हणून मग बाबासाहेबांवर ही सगळी अधिक जबाबदारी पडलेली आहे. आणि मग आपण जेव्हा स्टेट अँड मायनॉरिटीज पाहतो, ती बाबासाहेबांच्या मनातली घटना आहे. जेव्हा बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले तेव्हा संपूर्ण भारतातल्या लोकांच्या कल्याणाचा विचार, अधिकाधिक लोकांचं कल्याण कशा पद्धतीने करता येईल या अशा स्वरूपाची राज्यघटना त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि मग संविधान सभेमधले डिबेट जेव्हा आपण ऐकतो, डिबेट जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की ही प्रत्येक गोष्ट बाबासाहेब किती कौशल्याने सगळ्या सदस्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग यासाठी त्यांचं योगदान किती महत्वाचं आहे. भारतीय राज्यघटना हे उसनवारीचं गाठोडं नाही, तर भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूल्य आलेली आहेत, आता आपण प्रास्ताविकामध्ये ऐकलेली आहेत, स्वातंत्र्य, समता आणि न्याय. तर असा समताधिष्ठित समाज निर्माण करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे. आणि मग 68 राज्यघटनांचा अभ्यास बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि या सगळ्या राज्यघटनांमध्ये जे जे काही चांगलं आहे ते आपल्या घटनेमध्ये घेत असताना भारतीय लोकांचा कुठल्या विचारसरणीला पाठिंबा होता यावर त्यांनी भर दिलेला आहे. भारतीय राज्यघटना तयार होण्यापूर्वी हे 150 वर्षाचं जे स्वातंत्र्याचं आंदोलन आहे, या आंदोलनाकडे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल काँग्रेसची पहिली 6-7 अधिवेशनामध्ये सगळी 5-6 अध्यक्ष जी आहेत ती विविध धर्मातली आहेत. बद्रुद्दीन तय्यबजी 2 काँग्रेसच्या अधिवेशनाला अध्यक्ष आहेत. दादाभाई नौरोजी अध्यक्ष आहेत. कारण काँग्रेस हे एक सेक्युलर व्यासपीठ झालं पाहिजे, सर्व धर्मांना घेऊन चालणारं व्यासपीठ झालं पाहिजे, ही ती भूमिका आहे. लोकांसमोर मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा अशी दोन्हीही जातीवादी पक्ष असताना बहुसंख्य जनता, बहुसंख्य बहुजन हा काँग्रेसच्या पाठीशी आहे. आणि म्हणून भारताची राज्यघटना ही सेक्युलर झालेली आहे, धर्मनिरपेक्ष झालेली आहे. नाहीतर अनेकांचं असं म्हणणं होतं की पाकिस्तान जर धर्माधिष्ठित राष्ट्र होणार असेल तर त्या धर्तीवर हिंदुस्थान हे सुद्धा एक धर्माधिष्ठित राष्ट्र झालं पाहिजे. पण असं न करता भारत एक सेक्युलर स्टेट झाला. हे मूल्य लोकांचं अधिष्ठान म्हणून आलेलं आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाला, या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये असंख्य लोकांनी जे बलिदान दिलेलं आहे हे लोकांचं अधिष्ठान आपण समजून घेतलं पाहिजे. भारतीय संविधानामध्ये, संविधान सभेत विविध विचारधारेची त्या आंदोलनामध्ये तावून सुलाखून निघालेली संपूर्ण पक्षातली सदस्य त्या संविधान सभेमध्ये आहेत. आणि मग आपण पाहतो की जर आपण हे समजून घेतलं नाही तर हे संविधान किती महत्वाचं आहे आणि या संविधानामुळेच आज भारत किती एकसंघ आणि अखंड आहे हे आपल्या लक्षात येते. आपण जर पाहिला की ही संविधानाची प्रक्रिया कशी होत होती, रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते 1858चा कायदा आहे, 1909 ला मोर्लेमेंटो सुधारणा आलेली आहेत, 1919 ला चेम्सफोर्ड सुधारणा आलेली आहेत. मग यामध्ये काय होत गेलेलं आहे, सायमन कमिशन भारतामध्ये कशासाठी आलेलं आहे, तर स्वराज्य द्यायचं आहे, तुमची राज्यघटना बनवायची आहे म्हणून ते आलेलं आहे. आणि आपण पाहतो की त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नाही म्हणून आपण त्याला विरोध केलेला आहे. आणि मग ब्रिटिश सरकारने सांगितलं की तुमची घटना तुम्ही बनवा. आणि आपण पाहतो की 1927 ला, ज्याला आपण नेहरू रिपोर्ट म्हणतो, मोतीलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा घटना बनवण्याचा प्रयत्न झाला. नेहरू रिपोर्ट, त्यामध्ये 14 पक्ष सहभागी आहेत. आणि मोतीलाल नेहरूंनी नेहरू रिपोर्ट बनवलेला आहे. तो आपल्याला MPSCच्या परीक्षेत येतो, BAच्या राज्यशास्त्राच्या सगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न असतो. आपण हे जर समजून घेतलं आणि नेहरू रिपोर्ट मधले एक एक कलम जर आपण पाहायला लागलो तर आपल्या लक्षात येते की ते नेहरू रिपोर्ट जिनांच्या 14 कलमामुळे फेटाळला गेला. तो जर स्वीकारला गेला असता तर आज भारताचं चित्र काय राहिलं असतं. एवढंच नाही तर ज्या कॅबिनेट मिशनमुळे संविधान सभेची निर्मिती झाली, ती कॅबिनेट मिशन ज्यावेळेस त्या कॅबिनेट मिशन अंतर्गतच हे अंतरिम सरकार तयार झालं, त्या कॅबिनेट मिशन मध्ये ची जी योजना होती ती योजना फक्त 3च विषय केंद्राकडे राहणार होते आणि बाकी विषयाबाबतीत सगळी प्रांत स्वतंत्र होती. म्हणजे अशा पद्धतीची जर घटना लागू झाली असती तर आज भारताचं चित्र काय राहिलं असतं. आपण विचार करत नाही की आपल्याला असं वाटतंय की नाही फाळणी झाली, फार वाईट झाला. पण बाबासाहेबांनी थॉट ऑन पाकिस्तानमध्ये हे मांडलेलं आहे की कोणालाही जबरदस्तीने आपल्याला ठेवून घेता येत नाही. फाळणी झाली जर झाली नसती, सरदार पटेलांनी असं म्हटलेलं आहे की फाळणी झाली नसती संपूर्ण भारत पाकिस्तानच्या वाटेने गेला असता.
भारताला एकसंघ करण्यासाठी फाळणी करणं अनिवार्य होतं. आणि म्हणून राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेला काँग्रेसने आणि गांधींनी अखंड भारत का नाकारला हा शेषराव मोरे सरांचा ग्रंथ आहे. तो आपण बघितला पाहिजे, तो आपण वाचला पाहिजे. तेव्हा आपल्या लक्षात येईल की संविधानाबद्दलची ही काय दृष्टिकोन आहेत. आणि मग असं जर झालं असतं, कॅबिनेट मिशन योजना आली असती तर आजचं संविधान राहिलं असतं का? जर मुस्लिम लीगनी कॅबिनेट मिशन योजनेमुळं अंतरिम सरकार तयार झालं, की अंतरिम सरकारमध्ये मुस्लिम लीग सामील होती, पण संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्येच संविधान सभा सार्वभौम आहे घटना बनवण्यासाठी, अशी जेव्हा भूमिका पंडित नेहरूंनी मांडली तेव्हा मुस्लिम लीग त्यातून बाहेर पडलेली आहे. आणि आपण पाहतो की आपली घटना तयार झालेली आहे. संस्थानिकांचं खातं सरदारांकडे आलेलं आहे आणि 565 पैकी 562 संस्थानिक तीळ मात्र एक थेंबाचे रक्त न सांडवता ज्या कौशल्याने सरदार पटेल, व्ही.पी. मेनन, लॉर्ड माउंटबॅटन यांचं एवढं मोठं योगदान आहे या सगळ्या संस्थानिकांना भारतात विलीन करून घेण्यामध्ये. कारण संस्थानिकांना स्वतंत्र राहण्याचा, पाकिस्तानमध्ये किंवा भारतात सामील होण्याचा असे 3 पर्याय होते. पण त्यांना हे समजून सांगायचे लॉर्ड माउंटबॅटन की भारतात सामील होणं हे किती चांगलं आहे, किती हिताचं आहे. कारण एका तालुक्या एवढं संस्थानिक हे स्वतंत्र स्वायत्त राहू शकत नाही. आणि मग संस्थानिकाच्या मताला किंमत नाही तर तिथल्या जनतेला काय वाटते, कारण जनतेचं राज्य आपल्याला आणायचं आहे. आणि म्हणून मग जुनागडमध्ये जेव्हा जनमत चाचणी घेतली तेव्हा जुनागडचं नाव पळून गेलेलं आहे आणि ते संस्थान भारतात विलीन झालेलं आहे. आणि तोच नेम काश्मीरला आणि हैदराबाद संस्थानाला सुद्धा सरदारांनी वापरलेला आहे. आणि पाहतो आपण की 565 संस्थानिक भारतात विलीन झालेली आहेत आणि असा हा अखंड भारत निर्माण झालेला आहे. आणि हे सगळं भारतीय संविधानामुळे शक्य झालेलं आहे. भारतीय संविधान या सगळ्यांना म्हणजे ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र प्रबळ जे केंद्र राज्य संबंधामध्ये केंद्राला जी विषय दिलेली आहेत ती केंद्राला अत्यंत मजबूत करणारी आहेत. केंद्र घटक राज्यांच्या प्रत्येक प्रांताची वेगळी विभागणी सुद्धा करू शकते. परवा त्यांनी आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा केलेला आहे. म्हणजे कुठल्याच राज्याला फुटून निघण्याचा अधिकार नाही. कल्पना करा कॅबिनेट मिशन योजना जर आली असती तर काय झालं असतं. 3च विषय आपल्याकडे राहिले असते आणि तर भारताची किती वेगवेगळी तुकडी झाली असती. म्हणून भारतीय राज्यघटना घटना तज्ञांनी ज्या कौशल्यांनी निर्माण केली आणि मग 26 जानेवारी 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण दिला समारोपाचं तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले होते की हे संविधान हे साधन आहे आणि या साधनाचं श्रेष्ठत्व त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून असतो. कुठल्या पद्धतीचा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे, समताधिष्ठित समाज आपल्याला निर्माण करायचा आहे आणि त्याची वापर करणारी लोक जर त्या लायकीची नसतील तर काय होईल. या साधनाचं श्रेष्ठत्व वापर करणाऱ्यावर अवलंबून आहे. आणि आपण पाहतो की स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सुद्धा संविधानाची अनेक वेळेस मोडतोड होते. संविधानामध्ये मूल्य असताना शबरीमाला प्रकरण आपल्याला माहित आहे. तामिळनाडूमध्ये मंदिरामध्ये महिलांना प्रवेश द्यायचा की नाही, भारतीय राज्यघटना काय सांगते सुप्रीम कोर्ट सांगून सुद्धा मग पक्ष धर्माचं राजकारण करतात. म्हणजे हे जर होऊ द्यायचं नसेल तर भारतीय संविधान सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे. तरुणांवर ही जबाबदारी आहे की भारतीय संविधान आपण समजून घेतलं पाहिजे. धर्म स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला कसंही वागण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. धर्माचं स्वातंत्र्य हे व्यक्तीला आहे. आपण इथलं शनी शिंगणापूरचं मंदिर खुलं केलं त्यासाठी सुद्धा म्हणजे स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतर आंदोलन करावी लागली. सुप्रीम कोर्टाला हायकोर्टाला निकाल द्यावी लागली. म्हणजे राज्यघटनेतल्या हक्कांचा अर्थ लावण्याचं काम न्यायालय करत असतात आणि म्हणून मग आपल्याला न्यायालयाचे निकाल सुद्धा पाहावे लागतात. तर हे जर आपण पाहिलं नाही तर संविधान किती महत्वाचं आहे आणि हा जो दस्तावेज आहे भारतीय संविधान बनवणारा संविधान सभेमध्ये या लोकांनी किती परिश्रम केलेले आहेत आणि म्हणून आज भारत एकसंघ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा बाबासाहेबांनी जी शंका उपस्थित केली होती की भारतीय संविधानावर दुहेरी जबाबदारी आहे. जगातल्या अन्य संविधानांना फक्त दिलेल्या हक्कांचं संरक्षण करायचं आहे पण भारतीय संविधानाला ती हक्क अगोदर इथं निर्माण करायची आहेत. कारण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये समता हे मूल्य नाही. इथला समाज समताधिष्ठित नाही आहे. तर इथं समता हे मूल्य रुजवायचं आहे. वंचितांना, बहुजनांना, उपेक्षितांना, व्यक्तीला इथं प्रतिष्ठा नाही ती प्रतिष्ठा निर्माण करायची आहे. ती प्रतिष्ठा देऊन ते स्वातंत्र्य देऊन त्याचं संरक्षण करायचं. या अर्थाने भारतीय संविधान हे दुहेरी काम भारतीय संविधानाला आहे. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की भारतीय संविधान काय आहे. कारण भारतीय संविधान हे
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मानवी हक्काचा जाहीरनामा आहे. कारण बाबासाहेबांनी म्हटलं, पंडित नेहरूंनी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाला आत्मा म्हटला, पण बाबासाहेब म्हणाले की मला जर विचारलं या राज्यघटनेचा आत्मा काय आहे, तर मी म्हणेल की भारतीय राज्यघटनेचं कलम 32 हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. कारण वर दिलेली जी हक्क आहेत ती जर राज्याकडून उल्लंघन झालं, ती हक्क डावलल्या गेली, तर आम्ही कुठं दाद मागायची. आणि मग कलम 32 नुसार आपल्याला घटनात्मक उपायाचा अधिकार मिळतो, आपल्याला दाद मागता येते. आणि मग या अधिकारामुळे आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की हे कलम 32 हे जे काही आहे ते भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. कारण आपण आपल्या हक्काबद्दल, कारण जे दिलेले हक्क आहेत ते हक्क जर उल्लंघन झालं तर कुठं दाद मागायची. मग हे सगळं समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येते की भारतीय राज्यघटना काय आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये हे कलम 32 कशा पद्धतीने आलं आणि 26 जानेवारी 1950 ला आपण ही घटना अंमलात आणलेली आहे. घटनेची अंमलबजावणी तशी 26 नोव्हेंबर 1949 ला सुरू झालेली आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला कलम 5, 6, 7, 8, 9, 60, कलम 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392 आणि 393 मधील नागरिकत्व, निवडणुका, हंगामी संसद, तात्पुरत्या आणि संक्रमणीय तरतुदी आणि लघु संकीर्ण या राज्यघटनेतील तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासूनच अंमलात आलेल्या. पण राज्यघटनेतील उर्वरित ज्या तरतुदी आहेत, मुख्य भाग जो आहे तो 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आलेला आहे. आणि म्हणून आपण 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आणि 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. मग ही सगळी प्रक्रिया काय आहे, घटनेमध्ये संघराज्य कशा पद्धतीने आलेला आहे. भारतीय राज्यघटना म्हणजे नुसता आपण जर समजून घेतली नाही, नागरिकांपर्यंत ही घटना पोहोचली नाही, तर सुशासन निर्माण होणार आहे का. घटनेमधले जे हक्क आहेत ती हक्क दिले म्हणजे ती येतात का. कर्तव्याची तरतूद असूनही आपण कर्तव्याचं पालन करतो का. कर्तव्यामध्ये नैतिकता कशा पद्धतीने आपण पाळली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची डिबेट आपल्याला संविधान सभेच्या चर्चेमध्ये पाहायला मिळते. की कर्तव्य म्हणजे काय, कर्तव्य म्हणजे जर आपण ते केलं नाही तर त्याबद्दल आपल्याला शिक्षा होणार आहे, कोणी काहीतरी म्हणणार आहे, याची भीती न बाळगता नैतिक दृष्ट्या कुठलीही शिक्षा नसताना सुद्धा आपण आपलं ते कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. भारतीय राज्यघटनेने हा कायदा केलेला आहे तर त्या कायद्याचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. मतदान केलं नाही तर सरकार सवलती देणार नाही किंवा तुम्हाला कुठलेच हक्क देणार नाही, अशा पद्धतीने सक्ती केली पाहिजे मतदानाची, असं अलीकडे बोलल्या जाते आहे. पण संविधान सभेमध्ये यावर चर्चा झाली तेव्हा असं म्हणलं गेलं होतं की मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे कर्तव्य कुठल्याही शिक्षेविना नैतिक कर्तव्य म्हणून प्रत्येक नागरिक बजावेल ही अपेक्षा होती. आज आपण म्हणतो आहोत की कोरोनामध्ये पोलीस असेल तरच लोक मास्क लावत आहेत, अन्यथा नाही, सगळे नियम तोडत आहेत, सरकार हे करावं म्हणत आहेत. तर हे यावरून आपल्या असं लक्षात येतं की भारतामध्ये लोक खूप आहेत पण नागरिक खूप कमी आहेत. तर हे नागरिक बनण्यासाठी काय झालं पाहिजे, तर या संविधानाचा जागर झाला पाहिजे, संविधानाचं भजन झालं पाहिजे, संविधान पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं पाहिजे. सायन्स फॅकल्टी असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, ह्या सगळ्या फॅकल्टीला भारतीय संविधान कंपल्सरी केलं गेलं पाहिजे. कारण आपली जीवन पद्धती, आता जर कोणी असं म्हणाले की माझी जीवन पद्धती गीतेनुसार चालते तर तो राष्ट्रद्रोह आहे. गीतेनुसार चालत नसते, माझी जीवन पद्धती ही भारतीय संविधानानुसार चालणारी आहे. माझ्या समोर, कारण देशातले प्रत्येक कायदा हा संविधानानुसार, संविधानाच्या चौकटीत आपण हे पाहत असतो. नाहीतर आदर्श राज्यासाठी प्लेटोनी सुपरमॅनची कल्पना मांडली होती, पण सुपरमॅन हा फॅशिस्ट होऊ शकतो, हुकुमशाह बनू शकतो आणि तो बनला नाही पाहिजे. अधिक कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांनी काम केलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आपण संविधान दिलेलं आहे. आणि म्हणून आपण या संविधानाचं मूल्य लक्षात घेतलं पाहिजे आणि हे लक्षात घेण्यासाठी ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला समजून घ्याव्या लागतात. गोलमेज परिषद बोलवली त्यांनी 30-31 गोलमेज परिषदेला आता 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधी गेले होते.
आणि मग बाबासाहेबांनी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ मागितलेला होता. मग स्वतंत्र मतदारसंघ गांधींनी नाकारला. गांधींनी मरणांतक उपोषण केला. गांधींनी सांगितलं की आम्ही राखीव मतदारसंघ देऊ, लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा अधिक जागा देऊ. आणि बाबासाहेबांनी राष्ट्रहितासाठी महात्मा गांधींसोबत पुणे करार केला आणि स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह सोडला, राखीव मतदारसंघ घेतला. कारण गांधींचं असं म्हणणं होतं की स्वतंत्र मतदारसंघ लखनौ करारामध्ये जेव्हा दिला गेला 1916ला, तेव्हाच पाकिस्तानची निर्मिती झाली. कारण स्वतंत्र मतदारसंघामध्ये उमेदवारही त्याच जातीचा आणि मतदारही त्याच जातीचे, मुस्लिम उमेदवार आणि मुस्लिम मतदार. त्यामुळे काय झालं तर कट्टर जातीवादी लोक निवडून आली आणि त्यामुळं तो प्रदेश बहुल त्या जातीचा होत गेला आणि तो वेगळा झाला. म्हणजे हे टाळायचं असेल. आणि मग आपण पाहतो की राखीव मतदारसंघ काय आहे, पुणे करारामध्ये कुठल्या तरतुदी आल्या, ह्या सगळ्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की बाबासाहेबांनी ही घटना देऊन हे राष्ट्र एकसंघ करण्यासाठी किती मोठं कार्य केलेलं आहे. नाहीतरी बाबासाहेबांना तेव्हाही राष्ट्रद्रोही म्हटलं गेलं. बाबासाहेबांनी 1940ला थॉट ऑन पाकिस्तान लिहिला की ही फाळणी किती योग्य आहे म्हणून. तेव्हा सुद्धा लोकांनी त्याला विरोध केला. पण हे जेव्हा आपण तपासून पाहतो की तेव्हा आपल्या लक्षात येते की मनुस्मृतीचं दहन 1926 ते सुद्धा घटनात्मक पाऊल आहे. कारण समताधिष्ठित समाज निर्माण करायचा असेल तर जुन्या ह्या गोष्टी नष्ट केल्या पाहिजेत. काळाराम मंदिराचा सत्याग्रह जो होता, कारण मंदिरं सर्वांसाठी खुली झाली पाहिजेत, ते त्यासाठी आता आपल्याला कोर्टाने निकाल द्यावे लागत आहेत. तेव्हा बाबासाहेबांनी त्याच्यासाठी सत्याग्रह केला होता. त्यातून आपण हे शिकायला पाहिजे होतं. सगळी मंदिरं सगळ्यांसाठी खुली झाली पाहिजेत. पण आता शबरीमालासाठी महिलांना आंदोलनं करावी लागत आहेत केरळमध्ये. सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन सुद्धा पक्ष त्या धर्मांध लोकांचं समर्थन करत आहेत. म्हणजे ही सगळी घटनेबद्दल आपण जर जागरूक राहिलो नाही तर घटनेमध्ये असून सुद्धा, कारण घटना हे शेवटी साधन आहे, साधनाचं श्रेष्ठत्व वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. आणि म्हणून मग वापर करणाऱ्यांनी जर त्याचा वापर योग्य केला नाही तर आपण जागरूक असू तर आपण सुप्रीम कोर्टात जाऊ. आपण कोर्टात गेलो तरच कोर्ट कायदेमंडळामध्ये हस्तक्षेप करू शकते. आणि आपण सातत्याने पाहतो राज्यपाल जेव्हा केंद्र सरकारचे एजंट म्हणून काम करतात तेव्हा घटनेचं अवमूल्यन होते. म्हणजे घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्ती हे करतात तेव्हा मग आपण पाहतो की सुप्रीम कोर्ट निकाल देते. कर्नाटकमध्ये त्यांनी सांगितलं लाईव्ह टेलिकास्ट करा. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की पहाटे अजितदादांना आणि फडणवीसांना शपथ दिली गेली आणि मग कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला की अशा पद्धतीने करता येत नाही, त्याची प्रक्रिया सगळी दाखवा. आणि मग सरकारला आपली मनमानी बाजूला ठेवावी लागली. जर हे संविधान नसलं असतं तर काय झालं असतं याची कल्पना करा. म्हणजे पहाटेतून रात्री एक ठरते आणि पहाटे दुसरा मुख्यमंत्री झाला असता. अलीकडं म्हणजे आपल्या मनमानीनुसार वागण्याच्या अलीकडं राज्यपालांचं नाव फार चर्चेमध्ये गाजलं की मंदिरं खुली करा, तुम्ही अगोदर हिंदुत्ववादी होतात, आता तुम्ही सेक्युलर झालात की काय. अरे सेक्युलर असणं हे घटनात्मक आहे. म्हणजे घटनात्मक गोष्ट केली नाही तर त्याला जॉब विचारला पाहिजे. असं असताना उलट घटनात्मक पदावरचाच व्यक्ती तुम्ही सेक्युलर झालात की काय असं म्हणतो आहे. म्हणजे सेक्युलर होणं हा काही गुन्हा आहे की काय. कारण हे सगळं का होते तर जनता जागरूक नसेल, तरुण जागरूक नसेल, तरुणांना घटना माहीत नसेल आणि मग अशा पद्धतीने घटनात्मक पदाचं, घटनात्मक मूल्यांचं सातत्याने अवमूल्यन केल्या जाते. आपण पाहतो की लोकसत्तामध्ये मग गिरीश कुबेरांनी अत्यंत चांगलं संपादकीय तेव्हा लिहिलं होतं. ते म्हणाले की कोश्यारी साहेबांनी या पदावरून निवृत्त झाल्यानंतर हातात कुमंडोल आणि भगवे वस्त्र घालून उत्तराखंडामध्ये जाऊन तपश्चर्या करावी. पण हे जे वर्तन आहे ते संवैधानिक पदाचं अति खालच्या पातळीचं जे काही अवमूल्यन असेल त्यामध्ये पहिल्या नंबरवर जर कोण असतील तर ते आपले राज्यपाल आहेत. म्हणजे हे केव्हा कळते जेव्हा आपण आपल्या संविधानाचा अभ्यास करतो, संविधान आपल्याला ज्ञात होते, संविधानासाठी आपल्या पूर्वजांनी काय परिश्रम घेतले आणि हे सगळं केल्यानंतर हे निर्माण झालेलं आहे. ब्रिटिश यांना हा विश्वास नव्हता की भारतामध्ये एवढी विविधता आहे त्यामुळे हे एक राष्ट्र म्हणून टिकणार नाही असं त्यांनी बोलून सुद्धा दाखवलेलं होतं. पण या देशामध्ये स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जी झालेली मशागत आहे यामुळं 70 वर्षानंतर सुद्धा लोकशाही टिकून आहे. सामान्य जनता लोकशाहीचं रक्षण करते आहे. आणि म्हणून आपण जे तत्व स्वीकारलेलं आहे वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट, या तत्वासाठी आपण जागरूक असलं पाहिजे. मतदान हा हक्क आपलं नैतिक कर्तव्य म्हणून बजावलं पाहिजे. आता तुम्ही नवीन मतदार व्हाल तर तेव्हा राज्यघटना ही नुसती घटना नाही तर ती आपली जीवन पद्धती आहे. त्यामुळेच आपल्याला ही सगळी हक्क मिळालेली आहेत. आपण आज ज्या अभिमानाने सर्वांना समान शिक्षण, हे जे नवीन शैक्षणिक धोरण, हे सगळं जे काही पाहतो आहोत
ते सगळं ह्या घटनेची देणगी आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटना, भारतीय संघराज्य एकसंघ करण्यामध्ये आमूलाग्र असं योगदान देते आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेची ही सगळी प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. भारतीय राज्यघटनेवर जेवढं बोललं तेवढं कमी आहे. भारतीय राज्यघटनेतली जी मूलभूत हक्क आहेत, ही हक्क आपल्याला ज्ञात असतात, पण कर्तव्याबद्दल आपण उदासीन असतो. आणि म्हणून मग ही सगळी प्रश्न निर्माण होतात. तेव्हा आपण हा विचार केला पाहिजे की प्रश्न आणि प्रश्नाची उत्तरं ही आपणच शोधायला लागलो तर त्याला आपण स्वविवेकी समाज असं म्हणतो. तो समाज आपल्याला अपेक्षित आहे की जो स्वतःच्या विवेकाने, कोणी सांगतो म्हणून नाही, फौजदार उभा आहे ट्रॅफिक चौकामध्ये, ट्रॅफिक पोलीस आहे म्हणून आपण सिग्नल पाळायचं, नियम पाळायचा, नाहीतर नाही असं नाही, तर ते माझ्या विवेकाला पटत नाही म्हणून ते आपण करायला शिकलं पाहिजे. असा विवेकनिष्ठ समाज निर्माण करणं हे भारतीय संविधानाचं साध्य आहे आणि संविधान हे साधन आहे. आणि म्हणून हे आपण या संविधान दिनाच्या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे. कारण आपण समजून घेण्याची दृष्टी ठेवली तर हे समजते. अन्यथा प्रश्न अनेकांना अनेक उपस्थित करता येतात. पण भारतीय संविधान हे असं संविधान आहे की या संविधानाला स्वप्नात असणारा पण अस्तित्वात नसणारा एक भारतीय समाज व्यवहारात साकार करायचा आहे. आणि ते साकार करण्याचं साधन म्हणून भारतीय संविधानाकडे आपण पाहिलं पाहिजे. अस्तित्वात नसणारा पण अस्तित्वात आणावयाचा समाजातील नागरिकांना कोणते जीवन जगायला मिळेल याचे आश्वासन व हमी देणारे भारतीय संविधान हा जणू एक मानवी हक्काचा जाहीरनामा आहे. आणि या संविधानाने माणसाला माणूस पण दिलेला आहे. आपण म्हणत असतो की माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, पण हे जर झालं तर सगळ्या समस्या सुटल्या असत्या. पण अनेक वेळेस माणूस हा पशुसारखं वर्तन करतो, दुसऱ्या व्यक्तीला आपली संपत्ती, प्रॉपर्टी समजतो. आणि म्हणून ही सगळी प्रश्न निर्माण होतात. मला वाटते वेळ संपत झालेला आहे. कारण भारतीय संविधान हे अनेक अंगांनी, अनेक दृष्टिकोनांनी आपण समजून घेतलं पाहिजे. संविधानाची वेगवेगळी दृष्टिकोन आहेत, एक नाही अनेक दृष्टिकोन संविधानाची दिशा देतात. आपण पाहतो की चार आंधळे हत्तीच्या पायाला पकडले तर ते म्हणतात की हत्ती कसा आहे, तर एक म्हणतो खांबासारखा आहे, एक म्हणतो झाडू सारखा आहे. कारण ती विशेषज्ञ आहेत. ते त्या भागाची आंधळ्यांची जशी गोष्ट आहे तसं भारतीय संविधानाबद्दल सुद्धा एक्सपर्ट जे असतात, विशेषज्ञ जे आहेत, ती समग्र संविधानाकडे पाहत नाहीत. आणि म्हणून मग भारतीय राज्यघटनेमध्ये हे आपण इकडून घेतलं, हे आपण तिकडून घेतलं, अशा पद्धतीचं हे उसनवारीचं गाठोडं आहे असं चित्र ते उभं करत असतात. पण ते तसं नाही. तर भारतीय समाजातल्या प्रत्येक माणसाला याबद्दल, भारतीय समताधिष्ठित समाजाबद्दलचं, भारतीय समाजाबद्दलचं स्वप्न या आंदोलनातल्या प्रत्येक व्यक्तीने पाहिलं होतं. आणि म्हणून त्या सगळ्याचं प्रतिबिंब या भारतीय संविधानामध्ये असल्याचं आपल्याला दिसते. बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा समितीसमोर सादर केला आणि 9 नोव्हेंबर 1948 पर्यंत, म्हणजे एकूण 5 दिवस त्यावर घटना समितीमध्ये सर्वसाधारण चर्चा झाली. 15 नोव्हेंबर 1948 रोजी दुसरं वाचन झालं घटनेचा. 17 ऑक्टोबर 1949 रोजी घटनेचं दुसरं वाचन संपलं. आणि या टप्प्यात एकूण 7,653 सुधारणा सुचवल्या गेल्या. 2,473 सुधारणांवर घटना समितीत प्रत्यक्षात चर्चा घडून आली. 14 नोव्हेंबर 1949 रोजी मसुद्याचे तिसरे वाचन सुरू झाले. डॉक्टर आंबेडकरांनी या ठरावामध्ये असा ठराव मांडला, घटना समितीने ठरविल्याप्रमाणे राज्यघटना सहमत करण्यात यावी. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव सहमत करण्यात आला असे घोषित करण्यात आले आणि सदस्यांनी व अध्यक्षांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. त्या दिवशी 299 सदस्यांपैकी फक्त 284 सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी घटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. हाच दिनांक सरनाम्यात नमूद केलेला आहे. त्या दिवशी घटना समितीने ही घटना स्वतःप्रती स्वीकृत केलेली आहे, अधिनियमित केलेली आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केलेल्या घटनेचा सरनामा आणि 395 कलमे, 8 परिशिष्टे होती. पूर्ण घटना अधिनियमित केल्यानंतर
सरनामा अधिनियमित करण्यात आलेला आहे. असं हे संविधान आहे आणि या संविधानातल्या प्रत्येक कलमाचा, प्रत्येक हक्काचा अर्थ समजून घेण्यासाठी वेळोवेळी दिलेली जजमेंट आपण जर पाहिली तर आपल्या असं लक्षात येते की आपण धर्माचा जो हक्क दिलेला आहे त्याबद्दल परवा 2005 मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टाने निकाल दिला आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला. तो जर आपण समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की आंध्र प्रदेश च्या बालाजी मंदिराची पूजा ही सिव्हिल सर्व्हिसचा भाग आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. कारण धर्म स्वातंत्र्य फक्त पूजा कशी असावी इथपर्यंत मर्यादित आहे. पुजाऱ्याला तुम्ही 24 तास पूजा करायला लावू शकत नाही कारण तो इहलोकातला आहे, तो इथला व्यक्ती आहे. पुजारी कोण असावा हा सुद्धा धार्मिक बाब नाही, कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 जीविताच्या हक्काच्या त्या विरोधी जाते आणि म्हणून भारतीय राज्यघटनेतल्या या धर्म स्वातंत्र्याचा अर्थ हायकोर्टाने लावला आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला. त्यामुळे आता बालाजी मंदिराचा पुजारी कुण्याही जातीच्या व्यक्तीला होता येते. ज्याला एमपीएससी युपीएससी सारखी त्याची सुद्धा सिव्हिल सर्व्हिसच्या नियमानुसार एक्झाम होते, त्या एक्झाम मध्ये जो पास होतो तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा हे पाहिलं जात नाही आणि त्याला सुद्धा सर्व्हिसचे जे आपल्याला जे नियम आहेत, इन्क्रीमेंट आहेत, आपल्याला जे 8 तासाचे वर्कलोड आहे, 8 तासापेक्षा अधिक काम लावणं ही वेठबिगारी आहे, तशा पद्धतीचा निकाल त्यांनी दिलेला आहे. आणि मग आपल्या लक्षात येते की आता बालाजी मंदिराचा पुजारी होणं हे सुद्धा करिअरचा भाग झालेला आहे. ते धार्मिक बाब नाही, कुठल्याही जातीचा माणूस त्या मंदिराचा पुजारी होऊ शकतो. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये जे आपण मूलभूत हक्क दिलेली आहेत 6, त्यामध्ये हा हक्क नाही. पण जेव्हा लाऊडस्पीकर मोठ्या प्रमाणात वाजवली जात होती मस्जिदीवर लावून, तेव्हा कलकत्ता हायकोर्टाने निकाल दिला की अशा पद्धतीने लोकांचा झोपण्याचा जो हक्क आहे, संध्याकाळी 9 ते सकाळी 7 हा टाइम त्यांनी फीड केलेला आहे आणि त्यानुसार तो कायदा आता संपूर्ण देशभरामध्ये लागू केलेला आहे. मग ते गणपती उत्सव असो, दुर्गा उत्सव असो, कुठल्या मंदिराचा उत्सव असो, तर आपल्याला संध्याकाळी 9च्या नंतर 10च्या नंतर लाऊडस्पीकर लावता येत नाही आणि सकाळी 7 पर्यंत सुद्धा लाऊडस्पीकर लावून लोकांची झोप उडवता येत नाही. कारण न्यायालयाने त्या जजमेंट मध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचं पोट आपल्या हातावर दररोजच्या कामावर अवलंबून असेल आणि त्याला जर रात्रभर तुमच्या गोंगाटामुळे, आवाजामुळे झोप आली नाही तर दुसऱ्या दिवशी त्याने त्याचा उदरनिर्वाह कसा करावा. आणि म्हणून त्याचा झोपण्याचा हक्क हा नैसर्गिक हक्क आहे आणि तो घटना या भारतीय राज्यघटनेनुसारच तो आहे हे त्यांनी दाखवून दिलं. आणि आपण पाहतो की जे भारतीय राज्यघटनेची जी व्याप्ती आहे ती अशी समग्र, अशी व्यापक होते आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूडांनी शबरीमाला केसमध्ये सुद्धा ही व्यापकता मांडली आणि त्यांनी असं म्हटलं की महिलांना मंदिरामध्ये प्रवेशाला संधी न देणं, नाकारणं म्हणजे घटनेचं उल्लंघन आहे. त्यांना आपण संधी दिली पाहिजे, कारण आपण समतेचं तत्व स्वीकारलेलं आहे आणि समतेपेक्षा बाकी कुठली गोष्ट मोठी नाही. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक याचं रूपांतर जर आपण भारताचे लोक व्हायचं असेल तर भारताची राज्यघटना सर्वांनी, सर्व फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी. ती समजून घेण्यासाठी अशा पद्धतीचे अनेक खटले आपल्याला पाहता येऊ शकतात आणि मग यातून आपल्या असं लक्षात येते की भारतीय संविधान किती मूलभूत आहे आणि किती महत्वाच्या गोष्टी भारतीय संविधानामध्ये झालेल्या आहेत. अलीकडचं अमेरिकेची निवडणूक जर आपण पाहिली तर तिथली निवडणूक प्रक्रिया कशी आहे आणि आपली भारतीय राज्यघटनेचं कलम 324 ते 329 मध्ये जो निर्वाचन आयोग आपण स्वतंत्र दिलेला आहे आणि आपल्या संघराज्याची जी रचना आहे, निवडणूक प्रक्रिया आहे, ही पाहिली तर आपली किती चांगली आहे हे आपल्या लक्षात येते. असो, आपण मला बोलण्याची संधी दिलात. गायकवाड सरांनी मला संधी उपलब्ध करून दिली. आपण माझं हे भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने माझा हा संवाद आपण ऐकून घेतला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.